स्मार्ट सुगरण होण्यासाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स। नंबर 1, कांदे तळताना त्यात थोडी साखर टाकल्यास कांदे लवकर तपकिरी होण्यास मदत होईल। नंबर 2, पिठात 1 चमचा साखर घालून पीठ मळून घेतल्याने पुरी मस्त फुगतात। नंबर 3, हिरवे वाटाणे जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ते सोलून घ्या, झिपलॉक बॅगमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा। नंबर 4, बटाटे उकळत असताना बटाट्यासोबत चिमूटभर हळद टाका, यामुळे बटाटे लवकर उकळतील। नंबर 5, कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यावरच टोमॅटो टाकावा, कारण टोमॅटोचे पाणी कांद्यात पडल्यास कांदा पूर्णपणे परतला जात नाही आणि कच्चा राहू शकतो। नंबर 6, कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना अगदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात। चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका। नंबर 7, कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजमध्ये 15 मिनिटे ठेवावी, यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते। नंबर 8, कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा, अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही। नंबर 9, उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका, काही वेळ थंड पाण्यात ठेवा, अशाने अंड्यांची सालं पटकन निघतील। नंबर 10, डोकेदुखी असल्यास तिळाची पाने व्हिनेगरमध्ये टाकून वाटून याचा लेप मस्तकावर लावल्यास डोकेदुखी थांबते। नंबर 11, लहान मुले अंथरुणावर युरिन करतात, तेव्हा 40 दिवस रोज एक तिळगुळाचा लाडू खाऊ घातल्यास ही समस्या दूर होते। नंबर 12, मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत, दाट आणि चमकदार होतात आणि त्वचेवर लावल्याने त्वचेचा संसर्गही टाळता येतो। नंबर 13, जेवण केल्यानंतर अपचन किंवा आंबट ढेकर येण्याची समस्या असल्यास जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही। नंबर 14, कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि ज्यांना लघवीचा त्रास होतो त्यांनाही याचे सेवन केल्याने फायदा होतो। नंबर 15, ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो। नंबर 16, जास्त चहाचे सेवन केल्याने त्वचेचे नुकसान होते आणि दृष्टीही कमजोर होते। नंबर 17, हरभरा डाळीवर लिंबू पिळून खाल्ल्याने पोटाची चरबी लवकर वितळण्यास मदत होते। नंबर 18, उसाच्या रसात थोडा बर्फ आणि अर्धा लिंबू मिसळून प्यायल्याने उलट्या थांबण्यास मदत होते। नंबर 19, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी तसेच चुकचुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो। नंबर 20, जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणात घेतल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, रक्ताची कमी होत नाही। मंडळी, व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।